नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सहकारी त्याचबरोबर अधिकारी संवर्गातील विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 24,050 ते 64,480 हा पे स्केल पाहायला मिळत आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल. व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नैनिताल बँक या बँकेमार्फत या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस असोसिएट CSA, त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर, जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट या पदांसाठी या ठिकाणी ग्रेड 1 मधल्या किंवा ग्रेड 2 मधल्या विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. ही जी बँक आहे त्यामध्ये मेजॉरिटी स्टेक मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ बडोदाचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला सॅलरी आणि इतर बेनिफिट्स हे त्या बँकेनुसार राहणार आहेत, सरकारी बँकेनुसार. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. बघूया आपण पदे कोणकोणते आहेत आणि त्यासाठी पे स्केल तुम्हाला इनिशियली काय मिळणार आहे. तर बघा, रिम्युनरेशन या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. सॅलरी तुमची असणार आहे कशा प्रकारे बघा, कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं जे पद आहे, ज्याच्या नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, त्या पदासाठी 24,050 हा बेसिक पे राहील. पे स्केल तुमचा 24,050 ते 64,480 हा या ठिकाणी राहणार आहे. ऑफिसर्स ग्रेड स्केल 1 मधले 48,480, 85,920 पे स्केल राहील. तर मॅनेजर्स ग्रेड 1 ग्रेड 2 मधले या ठिकाणी 64,820 ते 93,960 हा पे स्केल राहणार आहे. सॅलरी तिन्ही पदांसाठी तिन्ही संवर्गातील पदांसाठी बेस्ट इन क्लास आहे. तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. पुढे बघा, या ठिकाणी लागणारं क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा, डिटेल्स ऑफ पोस्ट, वॅकन्सीज आणि क्रायटेरिया कशा प्रकारे या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पदांसाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिलं पद आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं CSAचं. टोटल 71 वॅकन्सीज आहेत. एज लिमिट 21 ते 32 वर्ष या ठिकाणी राहणार आहे, जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 30/11/2025 ला. मेजॉरिटी पदांसाठी सेमच एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पद प्रोबेशनरी ऑफिसर्स ग्रेड स्केल 1 मधलं 40 जागा आहेत या पदासाठी सुद्धा, आणि यासाठी सुद्धा 21 ते 32 वर्ष एज लिमिट राहील. त्यानंतर रिस्क ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या 15 जागा आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं पद आहे. लॉ ऑफिसर, क्रेडिट ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या 10 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त HR च्या 4 जागा आहेत. मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 15 जागा आहेत. मॅनेजर रिस्कच्या 2 जागा आहेत. चार्टर्ड अकाउंटच्या 5 जागा आहेत. मॅनेजर लॉ च्या 2 जागा आहेत. तर मॅनेजर सिक्युरिटी ऑफिसर इन ग्रेड स्केल 2 याच्याही 3 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व 14 जागांपैकी मित्रांनो पहिल्या 2 जागा ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, ज्यासाठी कोणतंही त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही. प्लेन क्वालिफिकेशनवर तुम्ही अप्लाय करू शकता. ज्याबाबतच आपण अपडेट घेणार आहोत. इतर पदांसाठी जर तुम्हाला अपडेट्स हवा असेल तर तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. जी 2 महत्त्वाची पदे आहेत त्यामध्ये पहिलं पद आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं CSAचं, ज्यासाठी तुमच्याकडे 50% 50% मार्कांचं तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल, एकतर ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ 50% मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला बेसिक जे प्रोफिशियन्सी कॉम्प्युटर स्किलमधलं नॉलेज ऑफ हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. अर्थात महत्त्वाचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. जे दुसरं पद आहे त्यासाठी सुद्धा सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो. ग्रॅज्युएशन 50% मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच त्यांनी क्रायटेरिया मागितलेला नाही आहे. सो दोन्ही पदांसाठी अप्लाय करणार असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन असेल तुमच्याकडे 50% मार्क्स तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. या दुसरं कोणतं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे. इतर पदांसाठी जर क्वालिफिकेशन हवं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता. पुढे बघा, यासाठी सिलेक्शन या 2 पदांसाठी कशा प्रकारे होणार आहे. यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर नॉलेज आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड याबाबतचे 200 क्वेश्चन्स 200 मार्कांसाठी विचारले जातील. इंग्लिश मीडियममध्ये तुमची एक्झाम होणार आहे. यामध्ये 145 मिनिटांचा टाइम तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. सो एक एक्झाम आणि एक इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. कम्पेअर टू अदर बँका ज्यामध्ये 2 एक्झाम असतात, त्या ठिकाणी एक एक्झाम घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे जर क्वालिफाय होत असाल तर आवश्यक आहे. यासाठी बघा, ऍप्लिकेशन फी फॉर CSA साठी 1,000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. सर्वांसाठी सेमच फॉर्म पे आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला फी भरायची आहे. स्केल 1 आणि स्केल 2च्या इतर पदांसाठी 1,500 रुपये फॉर्म पे त्यांनी ऑनलाईन अप्लाय करताना घेतलेली आहे. सो अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे.
या दरम्यान तुम्ही 12/12/2025 ते 1/1/2026 दरम्यान अर्ज करू शकता। आता एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही बघू शकता कोटीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी उत्तराखंड या स्टेट्समध्ये मेजॉरिटी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेले आहेत। सो महाराष्ट्र किंवा इतर स्टेट्समध्ये त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले नाही आहेत। जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय केला तर यापैकी एक एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देणे आवश्यक आहे। सो तो पॉईंट तुम्हाला लक्षात घेणे या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे। आता या ठिकाणी अगेन ॲडिशनल माहिती यासाठी अप्लाय करायचं तुम्हाला ऑनलाईन IBPS मार्फत ही एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये 12/12/2025 पासून 1/1/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। या ठिकाणी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन अप्लाय करण्यासाठी नैनिताल बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। एक चांगली संधी आहे, बँकिंगचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। अर्थात यामध्ये एक्झाम सेंटर मात्र तुमचं बाहेर राहणार आहे आणि नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला बाहेरच राहील, कारण मोस्टली याच्या बँकच्या शाखा ह्या नॉर्थ इंडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।